सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। त्र्यंबकेश्वरवरनं आज सातारची जी आपली मुख्य गादी आहे, छत्रपती शिवरायांचा जो वारसा जे उदयन महाराज यांच्या भेटीसाठी आज त्र्यंबकेश्वरवरनं मी ललिता शिंदे, त्र्यंबकेश्वर देवस्थानची माजी विश्वस्त आणि माजी नगराध्यक्ष, आज मी खास महाराजांना भेटण्यासाठी सातारला आलेली आहे। माझी तमाम महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रतिष्ठान, शिवप्रेमी आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणजे फडणवीस सर यांना माझी अशी मागणी आहे की आपला हा जो कुंभ महाराष्ट्रामध्ये भरतो आहे, जो 4 मुख्य ठिकाणी भरतो, हरिद्वार, अलाहाबाद, प्रयागराज, उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर, तर त्र्यंबकेश्वर ह्या कुंभमेळ्याला महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आक्रांतांनी म्हणजे औरंगजेबाने इतर जे मुघल जे होते त्यांनी जे काही आक्रमणं केली आणि कुंभमेळ्यावरती बंदी आणली होती, त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी त्या कुंभमेळ्याला संरक्षण दिलेले आहे असे त्याचे ऐतिहासिक पुरावे पण मी आज सादर केलेले आहे पत्रकार परिषदेमध्ये। तर मी अशी मागणी करते, विशेषतः करून भिडे गुरुजी जे सांगलीचे सर्वांचे जे एक आदराचं स्थान आहे त्यांना माझं विशेष सांगणं आहे की आपण छत्रपतींच्या पाद्यपूजन जे 31 ऑक्टोबरला ध्वजारोहणाचा कार्यक्रम त्र्यंबकेश्वरमध्ये होणार आहे, 31 ऑक्टोबर 2026ला अगदी 2 महिन्यावरती आलेला आहे, त्या पंढरपूरच्या जी शासकीय पूजा होते त्याचप्रमाणे शिवरायांच्या पाद्यपूजनाचा कार्यक्रम फडणवीस साहेबांनी त्यांच्या प्रोटोकॉल यादीमध्ये घ्यायला पाहिजे आणि शिवरायांच्या स्मृतींना त्यांच्या ऋणामध्ये तमाम महाराष्ट्राची जनता आहे त्यांना उजाळा देण्यासाठी आणि नवीन पिढीला इतिहास समजण्यासाठी आपण सर्वांनी फडणवीस साहेबांना विनंती करून ही चळवळ एक मोठी व्यापक रूपात केली पाहिजे आणि कुंभमेळ्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या पाद्यपूजनाचा षोडोपचार पूजा करूनच मग ध्वजारोहणाला सुरुवात केली पाहिजे असं मी आवाहन तमाम महाराष्ट्रातल्या शिवभक्तांना करत आहे। ललिता शिंदे, माझी विश्वस्त, सातारा। धन्यवाद। आहेत त्यांनी सगळ्यांनी ह्याचा पुढाकार घेऊन आपल्या जे कुशावर्तावरती जे मुख्य कुंभमेळ्याचं ठिकाण आहे तिथे गंगेला स्नान घालून ह्याला आणि षोडोपचार पूजा करून त्र्यंबकेश्वराच्या दर्शनात न्यायची आणि त्यानंतर त्या आपल्या पादुका काळाराम मंदिरामध्ये पण दर्शनाला न्यायचा जिथे रामकुंडावरती सिंहस्थ कुंभमेळा भरतो। ह्या एक इतिहासाला उजाळा मिळावा आणि आपल्या राजाच्या जे काही आपण म्हणजे त्यांनी देवदस्य धर्मासाठी जे लढले आहेत त्यांना एक म्हणजे पुढच्या पिढीला हा वारसा कळावा त्याकरता हा प्रयत्न चालू आहे। हे सरकार पूर्ण हिंदुत्ववादी आहे। हो, मला पण तीच चिंता आहे, म्हणून ही जर झेड काय तो प्रकार जसा आहे तसा युवकांनी ह्याच्यामध्ये पुढे आलं पाहिजे आणि सगळ्यांनी आवाज उठवून सीएम फडणवीसांना सांगितलं पाहिजे आणि मगच यावरती काहीतरी हालचाल होऊ शकते। मॅडम, युवक येथील केसेस पुढे कोरोना झालेले केसेस अजून मिटलेले नाहीयेत। याच्यामध्ये केसेस होण्याचा काहीच संभव नाही आहे। हा धार्मिक उत्सव आहे आणि हा आपल्या श्रद्धेचा विषय आहे, शिवरायांच्या प्रेमाचा विषय आहे, त्यामुळे इथे कुठल्याही केसेस काही होणार नाही। त्याकरिता खूप मोठी पैशाची सीएम महाराष्ट्र गव्हर्नमेंटने योजना केलेली आहे आणि खूप विभाग त्याच्यासाठी नेमलेले आहेत। असं कुठलाही अस्वच्छतेचा प्रकार इथे त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये घडणार नाही, त्यासाठी खूप सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे।